त्यानंतर एक मोठी बातमी आहे ती म्हणजे हरिभाऊ राठोड उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी नियोजित वेळेत घेऊन आले नाहीत। राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालातनं ही माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठरलेल्या वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये उपस्थित न राहता हरिभाऊ राठोड उमेदवाराला घेऊन कार्यालयाच्या परिसरामध्ये होते। 8 तासांचं सीसीटीव्ही फुटेज आयोगाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राठोड यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना कोणताही अर्थ नसल्याचा दावा अहवालातनं करण्यात आलाय। आणखी एक मोठी बातमी, अमरावतीत भाजपच्या उमेदवारांची महत्त्वाची बैठक होतीये। प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक असून उद्या अमरावतीत प्रचाराचा नारळ फुटणार आहे। खासदार अनिल बोंडे, निरीक्षक आमदार संजय कुटे, भाजपचे नेते प्रवीण पोटे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो देखील होणार आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप बंडखोरांविरोधात ऍक्शन मोडवरती आली आहे। बंडखोरी करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ही कारवाई केली असून भाजप पदाधिकारी अर्जुन म्हात्रे, विनिता म्हात्रे, नवनाथ पाटील, सारिका पाटील, मोहन कोनकर, सुवर्ण कोनकर तसंच मनीषा केळकर यांची भाजपमधनं बंडखोरी केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे। आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये गद्दारी केली तर ठेचून काढणार, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तशी तंबीच दिली आहे। जिल्हा परिषद आली काय गेली काय आम्हाला त्याचं काही नाही, पण गद्दाराला ठेचल्याशिवाय सोडणार नाही असं तानाजी सावंत म्हणाले। एकमेकावर खुन्नस करण्याचा प्रयत्न केला तिकीट देण्याच्या बाबतीतला, तर त्या ठिकाणी पुढं इलेक्शन झालं, हे जे काही जाकीरबाई सारखे आहेत आमच्याकडं पिशवीतले अस्त्र, त्यांना स्पष्ट सांगतोय, आदेशित करतोय नाना वगैरे यांना की ही पुन्हा 3-4 वर्ष नीट जगता कामा नये। त्याचा बंदोबस्त सगळ्या शिवसैनिकांनी करायचा, गद्दारी करायची नाही। पण जर गद्दारी केली तर मात्र त्याला ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे लक्षात घ्या। आणि ते इथेच नाही, एका जिल्ह्यावर सांगतो।